नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन विद्यार्थिनी जी आता सक्सेसफुल बँकर आहे तिला भेटतोय, जिच्याबद्दल मी थोडंसं क्लासमध्ये यापूर्वी बोललो होतो, एका क्लासमध्ये बोललो आजच की एक अशी विद्यार्थिनी जिने आपल्या लाईफचं जर्नी थोडंसं अनएक्सपेक्टेडली जास्त ट्रॅव्हल केलं, कारण की जो टेंटेटिव्ह टाईम असतो स्पर्धा परीक्षांमध्ये तो 2-3 वर्षात तूही बघितलं, पण त्यापेक्षा थोडा जास्त कालावधी लागला. पण मागे न हटता, गिव अप न करता टिकून राहणं कशाला म्हणतात, पेशन्स कशाला म्हणतात, खरं म्हणजे तिच्याकडनं शिकावं. तर अशी प्रतिभा भिसे जिच्यासोबत आज आपण आहोत, जिचं बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं आहे, तर तिला भेटतोय. पहिल्यांदा तुझं इंट्रोडक्शन करून देशील प्रतिभा? नमस्कार सर, माझं नाव प्रतिभा सत्यभान भिसे आणि मी हिंगोली जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामधून आहे, दाटेगाव. आणि माझं शिक्षण वगैरे सगळं हे गावाकडून किंवा माध्यमिक जिल्हा परिषद शाळेमधून आणि छोट्या खेड्यामधूनच झालेलं आहे. आणि ग्रॅज्युएशन माझं नांदेडमधून झालेलं आहे. नांदेडमधून झालं आणि त्यानंतर मग बँकिंग. बरं, ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालं? सर माझं ग्रॅज्युएशन 2017ला कंप्लीट झालं. 2017ला. तर त्यावेळेस ॲक्च्युली बँकिंगचं नेमकं सुरुवात म्हणजे 5-6 वर्ष झाले होते, पण आज जेवढं अवेअरनेस आहे तेवढं त्यावेळेस अवेअरनेस नव्हतं तुमच्या वेळेस बँकिंगचं? हो सर, त्यावेळेस अवेअरनेस काहीच नव्हतं बँकिंगचं. बरोबर. फक्त कॉलेजला असताना लास्ट इयरला 1-2 बँकर्स आमच्याच म्हणजे मुली भेटायला आल्या होत्या. तुमच्या कॉलेजमध्ये? कॉलेजला आमच्या. मग सरांनी आम्हाला असं गायडन्स केलं की तुमचं आता कॉमर्स झालेलं आहे, BCom झालेलं आहे, तर तुम्ही बँकिंग करू शकता. सरांनी आम्हाला थोडंसं गायडन्स केलं की तुम्ही औरंगाबादला जाऊन क्लासेस करून थोडी तयारी करून तुम्ही तुमचं होऊ शकतं सिलेक्शन. मी आणि माझी फ्रेंड होतो, दोघीला आम्हाला सरांचं चांगलं गायडन्स भेटलं. मग आम्ही इकडे येऊन क्लासेस जॉईन. तुम्ही डिसिजन घेतलं की बँकिंग करायचं आहे. अच्छा. पण तरी पण असतं ना की आता तुमच्या कॉलेजला 2 बँकर्स आले, तुम्हाला वाटलं की इन्स्पिरेशन भेटलं की यार चला बँकिंग करूया. मे बी त्या काळात तुमच्या कॉलेजमध्ये कुणी असंही आलं असेल की जे दुसरं काहीतरी सिलेक्शन झालं, MPSC झालं किंवा मग दुसऱ्या ठिकाणी झालं, पण तरी पण तुम्ही बँकिंगच का निवडलं? सर ते असं की आजूबाजूच्या ऐकण्यावरून असं लक्षात यायचं की मुलींसाठी मला तर बँकिंग जॉब हा सेफ असतो, फील्डवर वगैरे जायचं काम नाही पडत, असं ते ऐकण्यात होतं तेव्हा की मध्ये एका ठिकाणी बसून जॉब असतो, सिक्युअर आहे, असं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग आम्ही निर्णय घेतला की आपलं थोडंफार बॅकग्राऊंड आहे, अकाउंट वगैरे झालेलं आहे, आणि मग तो निर्णय आम्ही असा घेतला की तयारी चालू करून देऊ. आपला बेस पण थोडासा आहे बँकिंगचा आणि जॉब पण सिक्युअर आहे भविष्यात, तर मग त्या हिशोबाने बँकिंग निवडलं. बरं, आता खरं म्हणजे तुझ्या केसमध्ये हा प्रश्न मला विचारता येऊ शकतो, कारण बाकी मुलांचं 2 वर्ष 3 वर्ष सिलेक्शन होऊन जातं, पण तुझं थोडंसं जास्त वेळ लागला. 7 वर्ष, 6 म्हणूयात आपण, कारण की 23ला तुझं सिलेक्शन झालं आहे, आता जॉईन पण आहेस तू ऑलरेडी. तर 6 वर्षांचा जो काळ आहे हा कशामुळे लागला, एवढा जास्त वेळ का लागला बरं? काय बरं त्याच्यामागचे रिझन असू शकतात? सर ग्रॅज्युएशन झाल्यावर घरून जेव्हा घराच्या बाहेर पडतो तर घरी असं आमच्या डोक्यामध्ये असं होतं की आपण कुठेतरी कॉलेजकडून एखाद्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा किंवा हॉस्टेलला ॲडमिशन घ्यावा. मग या कारणामुळे मी आणि माझी फ्रेंड दोघींनी आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं. इथे येऊन आम्ही PG केली. पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशन घेतलं, विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि मग ॲडमिशन घेतलं. त्याच्या मागचा उद्देश हा होता की पोस्ट ग्रॅज्युएशन करणे की कॉलेज ॲडमिशन घेतल्यामुळे कुठेतरी हॉस्टेल ॲडमिशन भेटतंय किंवा मग स्कॉलरशिप, हा एक पर्पज होता त्याच्या मागचा, स्कॉलरशिप आणि हॉस्टेल. म्हणजे आपला राहण्या खाण्याचा खर्च ॲटलिस्ट काही वर्षांसाठी तरी भागेल या हेतूमुळे आम्ही मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. बरं. आणि तिकडे जूनला कॉलेज चालू झालं आणि इकडे बॅच चालू होती. मग या दोन्ही बॅलन्स नाही झालं सर व्यवस्थित. थोडा त्यामध्ये म्हणजे इकडे जे बँकिंगचं प्रिपरेशन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. बरोबर, फुल टाइम करावं लागतं, बॅच आहे, होमवर्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि इकडे थोडा अभ्यास झाला, बँकिंग काय असतं समजायला लागलं, एक्झाम वगैरे देणं चालू झाल्या. 2 वर्षात त्या म्हणजे अंदाज आला, भरपूर आला, प्री निघायला लागल्या. 2019ला पूर्ण प्री 2 वर्षात बऱ्यापैकी सिलेक्शन पर्यंत पोहोचलो होतो आपण. प्रायव्हेट मध्ये सिलेक्शन पण झाले, पण असं झालं जेव्हा प्री पूर्ण मेन्सला जायचो आणि मग लॉकडाऊन आलं सर. तो एक त्या काळात तुम्ही स्वतःला थोडासा सफरिंगचा काळ होता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालं की चांगला मोमेंटम होता
अचानक लॉकडाऊन लागलं, गावाकडे जावं लागलं, गावाकडे अभ्यास होत नव्हता, त्यामुळे झालाच तो एक प्रॉब्लेम झालाच. आणि कंपॅरेटिव्हली त्यावर्षी थोडंसं रिक्रुटमेंट पण कमी झालं, कारण एक्झाम घेणं पण प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. मग त्यात 1-2 वर्ष पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेले, 1 वर्ष तरी ॲटलिस्ट. 1-2 वर्ष मग त्याच्यात गेलं. अच्छा. परत गावी गेलो. गावी गेल्यावर 1-2 वर्ष तर आता सगळ्यांनी घरी राहून असं एन्जॉय केला, हे ते अभ्यास झालाच नाही म्हणजे त्या काळात जास्त. मग त्याच्यामुळं तो 1-2 वर्ष आणि पुढचं 1-1.5 वर्ष याच्यातच गेलेत बऱ्यापैकी. मग लॉकडाऊन मग नंतर इकडे आल्यावर परत विचार केला की आता आपण ऑलरेडी 2 वर्ष दिलेले आहेत, बरं, आपल्याला थोडासा अनुभवही आहे आणि परत नव्याने सुरुवात करायची असं ठरवून आम्ही परत इकडे आलो. अच्छा. आणि मग इकडे आल्यावर आम्ही पुन्हा 0 पासून चालू करावं लागलं असं. हो, इथे आलो. कारण वर्ष 1.5 वर्षाचा काळ म्हणल्यावर तो स्वाभाविकच आहे. ऑगस्टमध्ये आलो इकडे आणि RRBच्या एक्झाम होते तेव्हा. RRBच्या एक्झाम दिल्या आम्ही. आमचा स्कोर खूप कमी आला तेव्हा, एकदम प्रीला, म्हणजे तेव्हा प्री क्वालिफाय नाही झालो. मग परत आम्ही विचार केला की नाही, आता आपल्याला परत 0 पासून चालू करावं लागेल. मग आम्ही असा विचार केला की ग्रुप बनवला आम्ही. बरं. आमचा 5-6 जणांचा ग्रुप बनवला. अच्छा. आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही एकदम डेडिकेशनने अभ्यास केला. पण तेव्हा अच्छा एक 7-8-9 महिने आम्ही एक असं डेडिकेशन होतं आमचं. आम्ही 6-7 जण सकाळी 7ला म्हणजे 7ला अभ्यासिकेत पोहोचायचं. अच्छा. थोडंही जरी लेट झालं तर आम्ही आमच्यातच ठरवून दिली होती की काय पनिशमेंट करायची, त्याला काय असं. काय पनिशमेंट होती आमचं? अशी पनिशमेंट होती सर, लॉकडाऊन संपलं होतं, अभ्यासिका चालू नव्हत्या, मग आम्ही एका क्लासेसच्या हॉलमध्ये बसायचो अभ्यासाला. पनिशमेंट अशी होती, 7 वाजून 1 मिनिट जरी लेट झाला हॉलमध्ये पाय ठेवायला की 10 रुपये तुम्ही जमा करायचे. आम्ही अशी करायचो. आणि मग काही झालं की मग आम्ही संडेला गॅप घ्यायचो, मग त्या पैशातून काहीतरी घ्यायचं, खायचं. आणि संडेला 1 दिवस पूर्ण एन्जॉय, 1 दिवस नाही, अर्धा दिवस संडेचा एन्जॉय करायचा. अच्छा. थोडंसं मग मूड फ्रेश, माइंड फ्रेश होतं, मग पुन्हा नवीन जोमाने लागता येतं. बढिया. बरं, स्टडी आता चला ठीक आहे, त्या एक विषयावर तू स्वतःहून सांगलास की ग्रुप स्टडी. मग ग्रुप स्टडीमध्ये नेमकं काय, दिवसभराचं कसं प्लॅनिंग असायचं? टाइम टेबल ठरला होता की रॅन्डम अभ्यास करायचा? नाही सर, आम्ही टाइम टेबल ठरवायचो आम्ही प्रत्येक गोष्टीचं. आणि सांगायचं असं राहून गेलं की जसं मी सांगितलं की माझं शिक्षण हे पूर्ण गावाकडून झालेलं आहे, तर मग आणि आम्ही सगळेच एकाच बॅकग्राऊंडचे होतो. बरं. जवळपास आमचं इंग्लिश खूप वीक होतं. मग आम्ही असं ठरवून द्यायचो की सकाळी आपल्याला हे 2-2.5 तास 1-1.5 तास न्यूजपेपर रीड करायचा. आणि आम्ही काय करायचो, एक न्यूज एकाने रीड करायची. अच्छा. मग काय समजली मला ती मी माझं जर वाचायचं असेल तर मी ती रीड करायची आणि मी समजून सांगायची की मला काय समजलं, दुसऱ्याला एक्सप्लेन करायचं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त समजून घ्यावं लागतं दुसऱ्याला सांगायचं असेल. त्यामध्ये काय व्हायचं, मग आमचं करंट अफेअर्स पण कव्हर व्हायचं आणि आम्ही इंग्लिश पण व्हायचं, असं मग दोन्ही व्हायचं. बढिया. अशा वेळी आम्ही बुक रिडिंगवर पण त्यावेळेस थोडासा भर दिला. अच्छा. आणि मग आम्ही त्या 2-2.5 तासात बुक रिडिंग नाही, न्यूजपेपर रिडिंग, अच्छा, क्विजेस वगैरे घ्यायचो. टाइम टेबल ठरवून आम्ही एक फिक्स टाइम टेबल ठरला होता. क्वांटला किती वेळ द्यायचा? आम्ही ॲव्हरेज असं 3-3 तास द्यायचो सर. क्वांट रिझनिंगला 3 तास, 3 तास, इंग्लिशला 3. अच्छा, बऱ्यापैकी 9-10 तास या हिशोबाने. मग जनरल अवेअरनेस लगेच चालू केलं होतं की प्री पास व्हायला लागला नंतर मग चालू केलं? आमचं कसं असायचं सर, आम्ही म्हणजे खरी तयारी तर आपण आता लॉकडाऊन नंतरचीच कन्सिडर करूया, कारण तिथून बऱ्यापैकी तो गॅपच पडला होता. म्हणजे नंतरचीच झालेली आहे. बरोबर. आम्ही रेग्युलर असं आपलं अर्धा-पाऊण तास तरी 45 मिनिट तरी ॲटलिस्ट जे काही झालंय बाबा ते रेग्युलर घ्यायचो. बरं. आणि जेव्हा आपली आता मेन्स आहे एखादी जवळ, मग त्यावेळेला आम्ही थोडंसं जेला जास्त भर द्यायचो. अच्छा. बरं. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यात 2 वर्ष बऱ्यापैकी गेलेच. ते जर नसतं केलं तर मे बी 2019च्या अगोदरही सिलेक्शन झालं असतं. याचं रिग्रेट वाटतं का? हो सर, वाटतं नक्कीच. म्हणजे डिसिजन चुकलं पोस्ट ग्रॅज्युएशन, काय वाटतं बरं? तुझं सजेशन काय असेल विद्यार्थ्यांना की करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन? नाही, माझं सजेशन तर असं असेल सर की जेव्हा आपण आता बँकिंगचे प्रिपरेशन लागतो तर तेव्हा एका वेळेला एकच गोष्ट केली तर ती लवकर साध्य होते. बरोबर. स्पर्धा परीक्षा आणि अकॅडमिक्स दोन्ही एका वेळेला हँडल नाही होत, असं मॅनेज नाही होत, असं माझं एक पर्सनल ओपिनियन. बरोबर आहे. आपण जर स्पर्धा परीक्षा करतोय तर आपण स्पर्धा परीक्षा केल्या पाहिजे, अदरवाईज मग अकॅडमिक्सकडं दोन्ही ॲट अ टाईम होणं जरा अवघड आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुझाही थोडं सफर झालंच ऑफकोर्स 2 वर्षात. बरं, पोस्ट ग्रॅज्युएशनचा काही फायदा होतो का बरं? असा खूप काही नाही सर, म्हणजे फायदा तर म्हणजे आता बरेचदा काय होतं की बऱ्याच पॅरेंट्सचं म्हणा किंवा विद्यार्थ्यांचं म्हणा की त्यांना असं वाटतं की पोस्ट ग्रॅज्युएशन केलं म्हणजे आमच्याकडे एक्स्ट्रा एक डिग्री येते ज्याचा आपल्या प्रोफाईलवर काही फायदा. आतापर्यंत तुला असं वाटलं का त्याचा काही फायदा झाला म्हणून? म्हणजे नाही केलं तर हे नुकसान झालं असतं?
नाही म्हणजे असं असं त्याच काही नाही. कसं आपल्या सगळ्या एक्झाम तर जनरली ग्रॅज्युएशन बेसिसवर होतात. एखादीच निघून जाते की ज्याला पीजी आहे मग तिथे होऊ शकतो, पण असं पण त्याच्यासाठी 2 वर्ष इन्व्हेस्ट करण्यात काही लॉजिक नाहीये सध्या. अच्छा बरं, मधल्या काळात तू बोलता बोलता एक बोलली की ICSI मध्ये सिलेक्शन झालं होतं. हे केव्हा झालं होतं? सर मग हे तर माझं अगोदरच झालं, कोरोनाच्या अगोदर, लॉकडाऊनच्या अगोदर. असं झालं सर माझं, परत मला 1 वर्षाने त्यांनी परत ऑपॉर्च्युनिटी दिली, मी घरून आले. अच्छा, म्हणजे अगोदर झालं होतं नंतर पुन्हा झालं? हा, म्हणजे काय झालं, अगोदर झालं मग मी घरी सांगितलं की नाही म्हणजे माझी काही हे नाही, इच्छा नाही सध्या तर मी काही नाही, म्हणजे इच्छा नाही माझी काय करायची जॉईन. मग मी आले, नव्याने सुरुवात केली अभ्यासाला आणि आधीच 2 म्हणजे ते कोरोनामुळे पूर्ण हे झालं, झिरो झाला अभ्यासाचं वगैरे, ब्लँक झालं. आणि परत आला त्यांचा मला मेल की तुम्ही आता इच्छा असेल तर पुन्हा जॉईन करू शकता. मग परत थोडंसं डायव्हर्ट झालं, आता काय करायचं, करू शकतो आपण, कारण कोरोनात पुन्हा वेळ वाया गेला होता. हा, मग असं एकदा वाटत होतं की घ्यावं करून. पण नंतर असा विचार केल्यावर असं वाटलं की नाही, आपण आता एवढा वेळ ऑलरेडी दिलेला आहे, अजून थोडा देऊन आपण गव्हर्नमेंट सिलेक्शन. स्वतःचा आत्मविश्वास होता की बाबा आपल्याला करायचंय आणि आपल्याकडून होऊ शकतं, त्यामुळे ICSI विचार नाहीच केला. बढिया, छान. आता काय होतं की जसं तू सांगितलं की ग्रॅज्युएशन खेड्यातून झालं, म्हणजे शिक्षण तर पूर्ण खेड्यातून झालं, आणि मग जरी ग्रॅज्युएशन याच्यातून झालं असेल तरी ग्रॅज्युएशनचा असंच काही संबंध आपल्या बँकिंगमध्ये नसतोच, म्हणजे BComचा पूर्ण सिलेबस काय बँकिंगमध्ये कामाला येतच नाही. तर एक कॉन्फिडन्स होता का, काय वाटायचं की आपण गावाखेड्यातून आलो, आपल्याकडून होऊ शकेल नाही होऊ शकेल? कारण तुमच्या बॅचमध्ये आता काही इथले विद्यार्थी आहेत, काही तुमच्या गावातले आहेत किंवा इतर गावातले आहेत, त्यांचा बेस आपल्यापेक्षा बऱ्यापैकी पक्का असतो. अशांसोबत आपण कॉम्पिटिशन करताना लो फील होतं का? सर सुरुवातीला थोडंसं जाणवतं, कारण की ज्यांचं ऑलरेडीच बॅकग्राऊंड चांगले, त्यांचं थोडीशी अंडरस्टँडिंग लेवल थोडीशी आपल्यापेक्षा जास्त चांगली असते. बरोबर. आणि आपण गावाकडे आणि एकदम गावाकडले असल्यामुळे इंग्लिश खूप हे होऊन जातं. इंग्लिशला म्हणजे नवीन बरेच दिवस तर खूप कमी स्कोर यायचा आणि मॅथमध्ये पण बराच फरक पडतो. आता रिझनिंग तर अंडरस्टँडिंग होऊन जाते, मॅथ आणि इंग्लिशमध्ये बराच आपल्याला. आणि ज्याचं बॅकग्राऊंड, त्याला कसं डील केलं मग? तो असं वाटायचं की होईल की नाही होईल, स्वतःवर डाऊट, सेल्फ डाऊट येतो ना आपल्याला की अरे होईल की नाही होईल, मग अशा वेळेस काय केलं? नाही सर, म्हणजे आता जर रिझल्ट खूप जवळून जायचे ना तेव्हा वाटायचं, पण एक असं करायचं की बाबा आता 1 दिवसापुरतं वाटलं, परत उद्या नव्याने चालू करायचं. म्हणजे मनात एक जिद्द होती सर की आपल्याला सोडायचं, आपण कशासाठी इथं आलोय हे माहिती होतं फिक्स, म्हणजे घरी असं रिकाम्या हाताने जायचंच नाही, हे एवढं ठरवलं होतं. बढिया. आता एक मुलांमध्ये एक असतं की इंटरव्ह्यू, आता तू बँक ऑफ इंडियामध्ये आहेस ऑलरेडी, OJT पण झालंय बऱ्यापैकी आता, तर या मधल्या काळात तर तुला आता भीती नाही इंटरव्ह्यूची, पण तुझ्या पण बॅक ऑफ द माइंड मनात भीती असेल ना, गावाकडून आलो, इंग्लिश बोलता येत नाही, अचानक बँक ऑफ इंडियाचा इंटरव्ह्यू आला, काय मग त्यावेळेस कसं फील केलं, किंवा एक इंटरव्ह्यूचा अगोदरचा एक्सपिरियन्स कसा होता आणि ॲक्च्युअल इंटरव्ह्यू ॲक्च्युअली कशी होता? सर जेव्हा आता ॲक्च्युअल इंटरव्ह्यू होता तर त्याच्या अगोदर खूप भीती असायची मनात की बाबा आता हा तर बँक ऑफ इंडियाचा इंटरव्ह्यू आहे आणि एका स्केल 1 ऑफिसरचा आहे, तर भीती होती. नॅशनलाइज बँक आहे, चांगली पोस्ट मिळणार आहे, मिळवाय, आणि आपलं असतं ना की मिळवायचीच आहे. हा, मिळवायचीच आहे. आणि झालं असं की त्यांनी काय केलं, रिझल्ट लागल्यावर बरेच दिवस गॅप दिला. मग जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये आणि एक्झामच्या रिझल्ट मध्ये बराच गॅप होता, आणि त्यावेळेस काय झालं, बरं म्हणजे खूप गॅप दिला. मग इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन एवढं मध्ये आधी केलं, मला आता डेट येतच नाही म्हणून मध्ये मग SBI वगैरे होत्या, ह्या मेन्स दिल्या, एक्झामची तयारी लक्ष केलं. पण मग नंतर डेट आल्यावर 15 दिवस भेटले. अच्छा. पण मग मधात तयारी केली, पण असं वाटायचं की आपल्याला इंग्लिश बोलता येईल की नाही, एवढे जमेल की नाही. पण मग आम्ही, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझा ग्रुप होता, मग आम्ही काय ठरवलं होतं, माझ्यासोबत ते सगळे इंग्लिश बोलायचे. काही दिवस 8-10 दिवस आम्ही काय करायचो, पूर्ण इंग्लिशमध्येच बोलायचो. मग आम्हाला कोणी हसलं, काही केलं तर आम्ही फरक पडत नव्हता, की चहाला गेलो, कुठे गेलो तर आम्ही इंग्लिशमध्येच बोलायचो. तर त्यांनी तेवढं खूप, माझा ग्रुप खूप चांगला होता सर. मग आम्ही बोलून थोडीशी हे आलं, बोलण्यात कॉन्फिडन्स आला की आता येऊ शकतो आपला. पण जे आपण घाबरतो इथे राहून, ते तिथे तसं काहीच नसतं. पॅनलही एवढं सपोर्टिव्ह असतं. त्यांनी काय केलं, 1-2 प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला, म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला. तर किती लोकांचा पॅनल होता? 6च होतं सर. 6 लोकांचा पॅनल होता. अच्छा. आणि मग 1-2 क्वेश्चन त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला, मग आपण त्याला इंग्लिशमध्ये आन्सर करायचं. आणि मध्ये ते हिंदीतही बोलतात, मराठीतही बोलतात, आणि ते खूप सपोर्ट करतात. ऍक्च्युअली पॅनल तसं असतं. हा, ऍक्च्युअली तसं असतं. म्हणजे मला स्वतः
2-3 क्वेश्चन नाही आले सर. मग मला ग्रॅज्युएशन बद्दल त्यांनी विचारलं, PG बद्दलही विचारलं आणि मग तेव्हा नाही आलं. मग मी ऑनेस्टली सांगितलं की सर आता मला सध्या ते रिकॉल नाही होत, मी घरी जाऊन बघून घेते. बरोबर. आणि मग काही येतात क्वेश्चन, काही नाही येत, पण ते आपल्याला तेवढं नॉलेज चेक करण्यासाठी नसतोच मुळात इंटरव्ह्यू. बरोबर. म्हणजे जेवढी आपल्याला अगोदर भीती असते तेवढी आपण एखादा इंटरव्ह्यू फेस केल्यावर ती भीती निघून जाते बऱ्यापैकी. आणि पहिल्यांदा ऑफकोर्स सपोर्टिव्ह असतं. इंग्लिश जमत नाही म्हणून इंटरव्ह्यू खराब जातो असातला काही भाग आहे? नाही सर, अजिबात नाही. आणि इव्हन माझा ग्रुप डिस्कशन आहे ना सर, म्हणजे आम्ही पूर्ण प्रिपेअर होतो की आपलं ग्रुप डिस्कशन इंग्लिशमध्येच होणार. बरोबर. पण झालं असं की त्यांनी आम्हाला काहीच बोलले नाही, की ते बोलले तुम्ही हिंदीतही करू शकता. आमचं ग्रुप डिस्कशन हिंदीमध्ये झालं सर. बरोबर. आणि आता SBI POचे ॲक्च्युअली ग्रुप डिस्कशन हिंदीत होतं. तुम्हाला पाहिजे तुम्ही जी लँग्वेज पाहिजे ती निवडू शकता. आम्हाला ऑप्शन दिला की तुम्ही सिलेक्ट करा बाबा, तुम्हाला हिंदी करायचं की तू इंग्लिशमध्ये बोललीस की हिंदीत बोललीस? नाही, आम्ही हिंदीतच बोललो सर. मग कारण की पण मला माझ्या ग्रुपमुळे बरीच सवय झाली होती सर. आणि मला मुळात इंग्लिशची आवड होती, म्हणजे बोलायची बरं का. तर मी तर होते म्हणजे त्या बऱ्यापैकी प्रिपेअर. पण मग आम्ही सगळ्यांच्या सहमतीने हिंदीच करायचं ठरवलं. ग्रेट ग्रेट. आता याच्यामध्ये ना एक आपला जेव्हा आपण सकाळी डिस्कशन करतो तेव्हा तुम्हाला म्हणालीस की सर वर्ष तर लागले खूप, पण माझं एक ठरलं होतं की मला सिलेक्शन पाहिजेच आहे. आणि मग याचं एक फळ पण मिळालं की तू गावातली पहिली महिला अधिकारी आहेस, म्हणजे तुझ्या गावातून तू पहिली महिला अधिकारी आहेस. तर त्याचं एक त्याच्याबद्दल थोडं सांग ना, की म्हणजे कारण काय होतं की आता गावात पण तुझा सत्कार वगैरे झाला तेव्हा कसं फिलिंग होतं, काय होतं आणि गावातला मान सन्मान कसा वाढला? हो सर, म्हणजे सिलेक्शन झालं आणि मला असं विश्वास होत नव्हता. रिझल्ट लागला बाबा आता झालं. आणि मी म्हणलं अगोदर आपल्या ग्रुप ऑनलाईन बघितला, म्हणलं आपल्या ग्रुपला येऊ दे क्लासेसच्या. ते ग्रुपला बघितल्यावर मग मला असं होईल की बाबा झालं. मग तोपर्यंत फ्रेंड्सनी घरी सांगून दिलं की रिझल्ट आला. घरचे खूप खुश झाले. म्हणजे घरच्यांना आता सांगता नाही येणार सर, एवढी खुशी ती फिलिंग वेगळी असते ॲक्च्युअली. आणि मग मी लगेच 1-2 दिवसांनी मला घरच्यांनी सांगितलं. मग आता त्यांचंही डिस्कशन झालं. मला बोलले बाबा आता तू नेहमीच म्हणते प्री पास झाले, हे ते झालं, हे फायनल आहे ना, एकदा सांगा आम्हाला, कन्फर्म सांग. कन्फर्म सांग आहे ना. म्हणलं हो कन्फर्म आहे म्हणलं. आणि मग कन्फर्म म्हणल्यावर मग त्यांनी काय केलं, अरेंज केलं सर घरीच. आता सत्कार ठेवू बाबा. आणि घरी ग्रामसेवक सरपंचांनी बोलले की ठेवू बाबा, आता पहिली मुलगी लागली गावातून, थोडा सत्कार ठेवू वगैरे ठेवू. माझे काका वगैरे थोडेसे तिकडे नागपूरला राहतात, ते सगळे आले. त्यांनी मग मला न सांगता ही पूर्ण प्लॅनिंग केली. अगोदर पूर्ण प्लॅनिंग करून. आणि मग मला सांगितलं की तू ये घरी. मग आणि घरी गेले तर मला काहीच माहित नाही. मी गेले, मग ते घ्यायला आले. आणि मग जातानीच आमच्या गावात खेडेगाव आहे म्हणलं ना, मग हिंगोलीत उतरल्यावर मला त्यांनी सांगितलं की आता थोडंसं असंच म्हणे करू म्हणे, थोडासा सत्कार वगैरे, फेटा वगैरे बांधून नेला. आणि डायरेक्ट गाडी वगैरे आणली. आणि घरी गेले, एवढे फटाके, सगळे गावातले लोक, घरचे, फॅमिली, रिलेटिव्ह सगळे आलेले होते. एकदम प्राऊड फिलिंग. म्हणजे मग ती फिलिंग आता एक्सप्रेस नाही करू शकत अशी गोष्ट. तेव्हा वाटलं असेल की यार 7 वर्ष वाया नाही गेले. म्हणजे प्रत्येक जण एवढं खुश होतं सर. मग त्याच्यानंतर गावातल्या मुलींनी वगैरे विचारलं असेल ना की ताई तुझ्यामुळं, हो सर, तुझ्यामुळे त्यांच्या जीवनावर काही परिणाम होतोच ना ऑफकोर्स अशा वेळेस. माझ्या आता मग मी गेल्यावर सर आता इथे माझ्याच गावातल्याच होता 2-3 मुली इथे आल्या प्रिपरेशन. अच्छा, मग ते बँकिंगची तयारी करायला लागल्या. ग्रेट, बढिया बढिया. स्टुडंट्सला काय मेसेज देशील, कारण की आता हा शेवटचाच ऑलमोस्ट इंटरव्ह्यू आहे, म्हणजे शेवटचा प्रश्न आहे इंटरव्ह्यूमधला. कारण की प्रत्येक मेसेजमधून इंटरव्ह्यूमधून आपण एक चांगला मेसेज देतो विद्यार्थ्यांना की याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे, तुझ्या याच्यातून काय शिकलं पाहिजे, काय अशी गोष्ट आहे? सर माझं एकच म्हणणं आहे की पेशन्स ठेवल्यावर रिझल्ट एक दिवस येतो सर. आणि मनात आपले जिद्द राहू द्यायची की मला खाली हात नाही जायचं. बरोबर, मला पोस्ट घेऊनच जायची. आणि येणारा प्रत्येक आता जो आपल्याला म्हणजे आता फी हे लक्षात घेऊन पण होईल तेवढं फॉर्म भरायचे, जास्तीत जास्त ऍप्लिकेशन करायचे आणि प्रत्येक एक्झामला जायचं एक्सपिरियन्ससाठी. आणि पेशन्स ठेवायचे सर. रिझल्ट हा एक दिवस नक्कीच येतो. आणि आपल्या घरच्या सोबत आपल्याला जे काही वाटते ते फ्री बोलायचं. घरच्याला सगळं रिअलिटी कम्युनिकेशन मध्ये असले पाहिजे, चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे घरच्यांसोबत. मग घरचे आपल्याला सपोर्ट करतात सर. बरोबर, म्हणजे घरच्याचा सपोर्ट असला की मग आपण बिंदास राहू शकतो. बढिया. तर तेच तिचंही बरोबर तिने सांगितलं की महत्त्वाचं काय की आपला रिझल्ट महत्त्वाचा आहे. मग त्याला किती दिवस लागतात, कसा लागतोय ते इम्पॉर्टंट नाही. फायनली आपल्याला लक्षात असलं पाहिजे की आपल्याला रिझल्ट पाहिजे आणि तोपर्यंत आपलं पेशन्स आवश्यक आहे. चलो, थँक्यू प्रतिभा, थँक्यू व्हेरी मच. आणि तुला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.